सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वीचा निर्माण करता माझ्या देवा, हे दिवस दाखवल्याबद्दल तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो प्रभू. धन्यवाद येशू, तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. तुला सर्व काही गोष्टी शक्य आहेत प्रभू परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वर, तू आम्हाला इथपर्यंत पोहोचवलंस प्रभू परमेश्वरा. हो प्रभू, तुझ्या अगापित प्रेमाबद्दल धन्यवाद येशू. हो प्रभू परमेश्वर, आम्ही आमचा आत्मा समर्पित करतो प्रभू परमेश्वर, आमचं तन मन धन तुझ्या हाती समर्पित करतो प्रभू. आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो येशू. प्रभू, या समयेत आम्ही पुन्हा एकदा तुझ्या नावाला होय प्रभू, तुझं वचन सांगते की इस्रायलचा देव स्तवनामध्ये विराजमान. प्रभू, आज आम्ही आहे तसं प्रभू तुझ्याकडे आमचे सर्व पाप, आमचे सर्व अपराध प्रभू आज आम्ही तुझ्याजवळ करून प्रभू, तुझं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध आणि पवित्र. Yesu
मी गातो येशू तुझी स्तुती मी करीतो येशू हात उभारूनी स्तुती करूनी जीवन माझे अर्पितो
तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझ्या पंखाखाली आश्रय मला येशू नावामध्ये जीवन मला तुझ्या पंखाखाली आश्रय मला येशू नावामध्ये जीवन मला माझ्या बाजूस शस्त्रावरती पडले तुझ्या हातात लक्षावरती पडले माझ्या बाजूस शस्त्रावरती पडले तुझ्या हातात लक्षावरती पडले तरी ती मला भेटणार नाही आणि प्रभू माझा आश्रय आहे तरी ती मला भेटणार नाही कारण प्रभू माझा आश्रय आहे तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझ्या पंखाखाली आश्रय मला येशू नावामध्ये जीवन मला तुझ्या पंखाखाली आश्रय मला येशू नावामध्ये जीवन मला दिवसा सुटणारा काळोखात फिरणारी मरी दिवसा सुटणारा काळोखात फिरणारी मरी याची बाधा मला होणार नाही तुझे वचन सत्य ढालाले याची बाधा मला होणार नाही तुझे वचन सत्य ढालाले तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझ्या पंखाखाली आश्रय मला येशू नावामध्ये जीवन मला तुझ्या पंखाखाली आश्रय मला येशू नावामध्ये जीवन मला तुझ्या पंखाखाली आश्रय मला
आश्रय मला येशू नावामध्ये जीवन मला तुझ्या पंखाखाली आश्रय मला येशू नावामध्ये जीवन मला माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आला माझा येशू मला प्रिय या जीवनात तोच आला आपत्ती विपत्ती या जीवन यात्रेत तो कधी मला सोडला आपत्ती विपत्ती या जीवन यात्रेत तो कधी मला सोडला जीवन प्रवास कठीण भीती अनेक प्रतिकूलशना जीवन प्रवास कठीण भीती अनेक प्रतिकूलशना दिवसा मेघस्तंभ रात्री अग्निस्तंभ माझे वाटाडे प्रतिदिन दिवसा मेघस्तंभ रात्री अग्निस्तंभ माझे वाटाडे प्रतिदिन दिवसा मेघस्तंभ रात्री अग्निस्तंभ माझे वाटाडे प्रतिदिन स्वर्गातील माझा जीवन तुम्ही आज सगळे धन्यवाद देतो प्रभू स्तुतीच आहे की प्रभू आराधनेचा धूप माझ्या देवाला मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू पुन्हा एकदा तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घे माझ्या देवा तुझ्या वचनाद्वारे प्रभू तू आम्हाला बोध कर माझ्या देवा तुझ्या वचनरूपी जलाने प्रभू तू आम्हाला स्नान घाल माझ्या देवा अशासाठी की प्रभू तुझी मंडळी डाग विरहित सुरकू त्या विरहित सजलेली आणि नटलेली अशी प्रभू त्या वधूला सादर व्हावी अशी प्रभू तू मंडळी प्रभू आज आम्हाला कर माझ्या देवा तुझ्या सेवकाच्या द्वारे प्रभू तू आमच्याशी बोल माझ्या देवा आमचे अंतचक्षु प्रभू तू उघड माझ्या देवा आमचे आत्मिक कान माझ्या देवा आमची आत्मिक दृष्टी प्रभू तू उघड माझ्या देवा प्रभू आज आम्ही तुझ्याकडे हीच प्रार्थना करतो मान महिमा गौरव सन्मानच आम्ही पुन्हा एकदा तुला देऊ ही प्रार्थना येशूच्या नावामध्ये केली म्हणून ऐक पित्या आमेन प्रभूची स्तुती असो पुन्हा एकदा ही सुंदरशी वेळ परमेश्वरानं दिलेली आहे आणि प्रियानो परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. चॅनल नंबर 1 जरा वाढव. थोडं प्रियानो गेले काही दिवस आम्ही देवासाठी बांधणे याबद्दल आम्ही शिकत आहोत आणि नेहम्याच्या पुस्तकातून आम्ही जेव्हा अभ्यास करतो आम्हाला पाहायला मिळतं
तर इकडंच लक्ष दे. एक कमी कर जरा कमी. आम्ही बघितलं की कशा रीतीनं महान कार्याची सुरुवात आपण बघितलेली आहे की देवाच्या कार्यासाठी उभा राहिलेला व्यक्ती आम्ही बघितलं नेहम्या, आणि त्यानं कशा प्रकारे कार्याला सुरुवात केलेली आहे ते आम्ही बघितलं होतं. आणि यरुशलेमेमध्ये जाण्याच्या आधीच राजाच्या राजवाड्यामध्येच नेहम्या त्याच्या कार्याला सुरुवात करत आहे. आणि मग आज आम्ही नेहम्याचं 4था अध्याय आणि पहिली 9 वचनं आपण बघणार आहे. आणि आजच्या संदेशाचा जो शीर्षक आहे की देवाच्या कार्यासाठी असणारे शत्रू किंवा आमचा शत्रू आणि त्याला पराभूत करण्याची आमची रणनीती काय आहे किंवा काय असावी याबद्दल आपण आज शिकणार आहे. कारण आम्ही बघितलेलं आहे की तुम्ही आम्ही देवासाठी बांधणारे लोक आहोत आणि परमेश्वराची तुमच्याकडून माझ्याकडून हीच अपेक्षा आहे की आम्ही परमेश्वरासाठी बांधणारे लोक असणं गरजेचं आहे. आणि जर मला बांधायचं आहे तर आपण बघितलं आम्हाला ओझं असणं गरजेचं आहे आणि मग कार्य करणं गरजेचं आहे, नाही का. आम्ही नेहमीच्या पुस्तकातून शिकत आहे. पण चांगलं कार्य जेव्हा आम्ही करत आहोत, एखाद्याचं जीवन उभा करण्यासाठी आम्ही कार्य करत आहोत, प्रियानो, आमचा शत्रू आहे, आमचे शत्रू अनेक आहेत आणि त्या सर्व शत्रूंच्या मागं कार्य करणारी ती अंधकाराची जी शक्ती आहे त्या शत्रू आमचा ओळखणं, त्याचे रणनीती ओळखणं आणि मग त्याला काउंटर जर मला करायचं आहे, त्याच्यावर विजय जर मिळवायचा आहे, तर माझ्याकडं सुद्धा एक योग्य रणनीती असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला आमचा शत्रू कोण आहे आणि मग त्याला पराभूत करण्यासाठी आमची रणनीती काय असावी याबद्दल आज आम्ही अभ्यासणार आहोत. नेहम्याचा 4था अध्याय 1 ते 9 वचन. आम्ही कोट बांधित होतो हे सनबलटाने ऐकले, तेव्हा त्यास मोठा क्रोध आला व तो यहुदी लोकांचा उपहास करू लागला. तो आपले बांधव व शोमरोनाचे सैन्य यांच्यासमोर म्हणाला, हे दुर्बळ यहुदी काय करणार? ते तटबंदी करणार काय? ते यज्ञ करणार काय? ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय? आज खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगारातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लागण्याजोगे करतील काय? त्याच्याजवळ अम्मोनी तोबिया होता. तो म्हणाला, ते जे बांधकाम करीत आहेत त्यावर एखादा कोल्हा चढला तरी तो त्यांचा कोट पाडून टाकील. हे आमच्या देवा, ऐक, आमचा धिक्कार होत आहे. ते निर्भसना करीत आहेत. ती त्यांच्या शिरी उलट आण. बंदिवासाच्या देशी त्यांची लूट होऊ दे. त्यांच्या अधर्मावर झाकण घालू नको. त्यांची पातके तुझ पुढून पुसून जाऊ नयेत, कारण त्यांनी कोट बांधणाऱ्यांसमोर तुला संताप आणला आहे. या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालविले. तो कोट निम्मा तयार झाला, कारण लोक अगदी मन लावून काम करीत होते. यरुशलेमेचे कोट बांधण्याचे काम झपाट्याने चालले आहे. त्यातली खिंडारे बुजू लागली आहेत, असे सनबल्लट, तोबिया, अरबी, अम्मोनी व अशदोदी यांनी ऐकले. तेव्हा त्यास मनस्वी राग आला. त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरुशलेमेबरोबर लढू व तेथे धांदल उडवून देऊ. पण आम्ही आपल्या दैवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेवली. प्रियानो, आम्हाला या 4थ्या अध्यायामध्ये जर काही शिकायला मिळत असेल तर आम्हाला एकच गोष्ट समजते की जर आम्ही देवाचे कार्य करणार आहोत तर मग ते कोणतेही कार्य असू दे, कितीही मोठं किंवा लहान कार्य असू दे, आम्हाला विरोध होणार आहे. आम्हाला विरोधाला सामोरं जाणं गरजेचं आहे. आम्ही जाणार आहोत. मागील अभ्यासामध्ये आम्ही बघितलेलं आहे की नेहम्यानं कसं कार्याला सुरुवात केलेली आहे. पण जसजसं तो कार्याला सुरुवात करतो त्याच्या समोर विरोध
यायला लागतो, तो विरोधाला सामोरे जायला लागतो. प्रियानो, आजही आम्ही नेहम्याला व देवाच्या कार्याला कसा विरोध झाला हे पाहणार आहोत. दोन गोष्टी आहेत आज मेजामध्येही आम्ही आज घालणार आहोत. त्यामुळं दोन प्रकारे त्याला विरोध झाला. त्याला बाहेरून विरोध झाला आणि दुर्दैवी गोष्ट होती की त्याला आतूनही विरोध झालेला आहे. बऱ्याच वेळेस आम्ही अपेक्षा करतो की बाहेरून ठीक आहे आम्हाला विरोध होईल किंवा बाहेरून विरोध होईल, पण दुःखाची गोष्ट ही आहे की बऱ्याच वेळेस आम्ही जेव्हा देवाच्या कार्यासाठी उभा राहतो, आम्हाला आमच्या लोकांकडून सुद्धा आतून सुद्धा आम्हाला काय होत असतो, बऱ्याच वेळेस विरोध होत असतो. प्रियानो, पुढे जाण्याआधी मला तुम्हाला काय सांगू द्या. जर तुम्हाला देवासाठी चांगला आध्यात्मिक पुढारी बनायचा असेल, देवासाठी कार्य करायचे असेल, तर तुम्हाला विरोध होणे हे अटळ आहे, ते अपरिहार्य आहे. हे समजूनच तुम्ही काय करा, पुढारपण करायला सुरुवात करा. जर तुम्हाला विरोध स्वीकारायचा नसेल तर तुम्ही देवासाठी काहीही करू शकत नाही किंवा करूच नका. कारण जर तुम्ही देवासाठी उभा राहणार असाल तर तुम्हाला 100% विरोध होणार आहे. कारण येशू ख्रिस्तानी सांगितलेलं आहे की आमचा विरोध होणार आहे आणि लोकांना माहीत आहे की देवासाठी जर ते उभा राहिले, सत्यासाठी जर ते उभा राहिले तर त्यांना विरोध होणार आहे आणि लोकांना विरोध नको आहे. आणि म्हणून लोक देवासाठी, देवाच्या कार्यासाठी उभा राहत नाहीत. त्याचं कारण आहे की त्या लोकांना विरोधाला सामोरे जायची इच्छा नसते. बरेच लोक का उभा राहत नाहीत? कारण पूर्वी त्यांनी उभा राहिले, त्यांना विरोध झाला. पूर्वी ते उभा राहिले, त्यांना टीका सहन करावी लागली आणि मग टीका सहन करायला आम्हाला आवडत नाही, विरोध सहन करायला आवडत नाही. आम्ही शांतिप्रिय लोक आहोत, आम्हाला ते सहन होत नाही. आणि म्हणून काही लोक म्हणतात, बस झालं बाबा, माझ्या जन्मात एवढी समस्या होती तेवढी बास झाली, आता एक चांगलं काम करायला जायचं आणि पुन्हा विरोध करायचा, त्याच्यापेक्षा आहे ते जीवन जगत बसलं तर बरं आहे. पण बघा, हे लोक आपण जे आता वृत्तांत वाचला, बघा इथं फार सुंदर लिहिले, फावडे, कुदळ, खुरपे आणि काय लिहिले, तलवार, भाला. दोन प्रकारे या जर वस्तू जर बघितल्या तर त्या दोन क्रायटेरिया काय म्हणतो आपण, दोन कॅटेगरीमध्ये हे वस्तू घालू शकतोय तुम्ही. फावडे, कुदळ, खुरपे हे कशासाठी? बांधकाम करण्यासाठी, काम करण्यासाठी. बरेच लोक बांधकाम करायला तयार असतात, फावडं, खुरपं, कुदळ घेऊन तयार आहेत, पण विसरतात की हातामध्ये तलवार आणि भाला सुद्धा पाहिजे. आणि अनेक ख्रिस्ती लोक काम करायची इच्छा आहे, सेवा करायची आहे, पण हातामध्ये तलवार आणि भाला घ्यायचं विसरतात. ते हे विसरतात की हे आध्यात्मिक युद्ध आहे. एखाद्याचं जीवन आम्ही बघितलं, कोट हे साधे सुधे नाहीत. यरुशलेमेचे कोट बांधणं हे काय सिम्बॉलाइज करत आहे, हे कशाचं दर्शक आहे की कुटुंब बांधत आहे आपण, लोकांची जीवनं बांधत आहे आपण, समाज बांधत आहे आपण. जे लोक अंधारात आहेत, जे आशा सोडलेले आहेत, जे असुरक्षित आहेत, त्या सगळ्या लोकांची जीवनं बांधण्याची जबाबदारी त्या नेहम्यानं घेतली, ओझं घेतलं. आता तुम्हाला ना मला कुठल्या यरुशलेमेचे कोट बांधायला जायचं नाही किंवा मिरजेची किंवा महाराष्ट्राची कोट बांधायला जायचे नाहीत. प्रियांनो, तुम्हाला आम्हाला लोकांची कोट बांधायचे आहेत, लोकांची जीवनं बांधायची आहेत, लोकांना एक नवी दिशा द्यायची आहे, लोकांना परमेश्वराच्या त्या कृपेमध्ये आणायचं आहे. ही तुमच्या माझी आज नेहम्यासारखं ओझं घेऊन
चालणाऱ्या लोकांची परमेश्वरालाच गरज आहे. तुम्ही आणि आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही आणि आम्ही आपलं स्वतःचे कुटुंब बांधत असतो, इतरांची जीवनं बांधत असतो. आमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची जीवनं तुम्ही आणि आम्ही बांधावीत, ही परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून तर पवित्र शास्त्रामध्ये नेहमीसारखं पुस्तक आम्हाला दिलेलं आहे. देवासाठी बांधणारा व्यक्ती होता तो. आणि बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतं की देवाचं कार्य आहे नाही का, सगळं व्यवस्थित होणार आहे. होणार आहे, शेवट व्यवस्थितच असणार आहे. त्याचा फळ हे चांगलंच असणार आहे. जेव्हा तुम्ही चांगल्या मनानं जर देवाचं कार्य सुरू केलं तर त्याचा शेवट चांगलाच होणार आहे. पण त्या चांगल्या शेवटाला जर तुम्हाला जायचं आहे, तर या वाटेवर तुमच्यासाठी गुलाबाची पानं टाकलेली नाहीत, रेड कार्पेट तुमच्यासाठी टाकलेला नाही, तर तुमच्या आणि माझ्या रस्त्यामध्ये अनेक अडखळण सैतान आणणार आहे. आणि म्हणून आमचा शत्रू कोण आहे, हे आम्ही पाहणं गरजेचं आहे. आम्ही आपल्या हातात फावडं, कुदल, खुरपे, तलवार आणि भाले घेऊन देवाचे कार्य केले, मग ते कार्य कोणतंही असो, शुभवर्तमान कार्य असो, मंडळीतील कार्य असो, तर आम्ही नेहमीसारखं नेहमी आम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आम्ही तयार असावं की आम्हाला बाहेरून सुद्धा विरोध होणार आहे आणि आतून सुद्धा विरोध होणार आहे. ते अपरिहार्य आहे. देवाचा एक सेवक म्हणतो, कोणताच पुढारी टीकेपासून मुक्त होत नाही, सुटत नाही. कोणताच पुढारी टीकेपासून मुक्त होऊ शकत नाही, सुटत नाही. तो ती कशी स्वीकारतो व त्याला प्रतिक्रिया कशी देतो, त्याच्यावर त्याची नम्रता दिसून येते किंवा त्याचं पुढारपण दिसून येते. पुढारपण टीकेशिवाय तुम्हाला पुढारपण करता येणार नाही. पण प्रश्न आहे की जेव्हा टीका होणार आहे ती तुम्ही कशी स्वीकारता आणि त्याला प्रतिक्रिया कशी देता. बघा, आम्ही सेमिनारची प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे आणि फार सुंदर प्रतिक्रिया आहेत. आणि म्हणून चांगल्या प्रतिक्रियाला फार होरपळून, काय म्हणतो त्याला, हुरळून जायचं नाहीये. आणि कुणी टीका केली तर ती नम्रतेनं पॉझिटिव्हली घेणं फार गरजेचं आहे. कारण त्यातून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत. बऱ्याच गोष्टी आम्ही स्वतःला त्यातून काय म्हणणार आहे, आपण त्यात स्वतःला इम्प्रूव्ह करणार आहोत. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही पुढे जात असताना जेव्हा आम्ही नेहम्याकडं पाहतो तेव्हा आम्हाला समजतं की नेहम्याकडं तो गुण होता. आम्हाला नेहम्याच्या पुस्तकामधून नेहम्याचे विरोधाला सामोरे जाण्याचं धाडस, त्याचा खंबीरपणा, देवावरील पूर्ण विश्वास, देवासाठी कार्य करण्याची तीव्र इच्छा, देवासाठी कार्य करण्याची तळमळ, देवासाठी कार्य करण्याची आग आम्ही पाहू शकतो. आणि म्हणून तो काय झालेला आहे, देवासाठी महान कार्य करणारा एक चांगला पुढारी बनलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आणि आम्हाला जर देवासाठी चांगलं कार्य करायचं आहे तर आम्हाला नेहमीसारखं अंतःकरण असणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही कंपॅरिझन करतो नव्या करारात, आम्हाला पाऊल सुद्धा पाहायला मिळतो. संत पाऊल
नेहम्या हा संत पाऊला सारखाच होता. तो मंडळीला पत्र लिहिताना 2 कोरिंथ्याचा 4 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये तो म्हणतो, ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावं. बघा पाऊल किती सुंदर स्वतःची कंपॅरिझन तो करत आहे. बघा तो कधी म्हणत नाही मी फार, तो म्हणतो एका ठिकाणी मी शास्त्र्यांचा शास्त्री आहे, परुषांचा परुष आहे, नाही काय, सर्व ज्ञानी आहे. आणि पाऊल तसा होता. या 12 शिष्यामध्ये पाऊल ज्ञानी होता. तो इब्र्यांचा इब्री होता, पॉवरफुल होता, सामर्थ्यशाली होता. पण जेव्हा त्याला ख्रिस्त भेटला आणि त्याला जेव्हा त्याची खरी परिस्थिती समजली, तो म्हणतो की आमची संपत्ती कशात आहे? लोखंडाच्या भांड्यात नाहीये. कशात आहे? मातीच्या भांड्यात आहे. ती असण्यामध्ये हेतू काय आहे? आम्ही स्वतःला फार श्रेष्ठ समजू नये. तसं बघितलं मातीचं भांड सहज कोणी चिरडू फोडू शकतं. तो म्हणतो आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. पण हेतू काय आहे बघा, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे. बघा जरी आम्ही मातीच्या भांड्यात आहोत, आम्ही मातीच्या भांड्यासारखं आमची आहे आमची स्थिती, पण आम्हाला सामर्थ्य देणारा कोण आहे? तर परमेश्वर आहे. आमच्यापासून काहीही नाही हे आम्ही समजणं. म्हणून पाऊल म्हणतो मी काहीच करू शकत नाही, सर्व सामर्थ्य देवाचं आहे. म्हणून मी अशक्त आहे कारण तो सशक्त आहे. आम्ही या जगाच्या भांड्यात आहोत, पण आमच्याद्वारे देवाचं गौरव, ते सामर्थ्य प्रगट होणं गरजेचं आहे. त्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. पण पाऊल आम्हाला त्याचा अनुभव तो सांगतो 8व्या वचनात, आमच्यावर चोहोकडून संकट आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. बघा पाऊल एका चांगल्या कार्यासाठी, देवाच्या कार्यासाठी परमेश्वराने जे पाचारण दिलं, ख्रिस्ताने जे त्याला दृष्टांत दिला, त्याला भेटला, त्याचं जीवन बदललं आणि त्याला एका कार्यासाठी निवडलं. तो म्हणतो आमच्यावर चोहोकडून संकट आले तरी आमचा कोंडमारा झाला नाही. काय गॅरंटी तो देतोय बघा. तो म्हणतो आमच्याकडनं संकट आमच्या चोहोकडून येणार आहेत का? येणार आहेत, 100% येणार आहेत. पण आमचा कोंडमारा होणार नाही. आम्हाला कोणतरी कोपऱ्यात आम्हाला घेणार नाही. किती संकट आले, किती आमच्याकडे आले, आम्ही कोपऱ्यात असणार नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. प्रिय हे सामर्थ्य आहे, हे प्रत्येक देवाच्या सेवकाला ते मिळालेलं असतं. आमचा पाठलाग झाला. पाठलाग होणार नाही का? होणार आहे. तो म्हणतो झाला, आमच्या जीवनात झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्हाला कुणी टाकलं नाही. बघा आम्हाला पळवलं, आम्ही पळत गेलो, आमचा पाठलाग केला, परंतु आमचा कुणी त्याग केला नाही. किती सुंदर अनुभव आहे बघा. आम्ही खाली पडलेलो आहोत. अनेक वेळेस आम्हाला असं वाटतं की आम्ही खाली पडलेलो आहोत, पण तो म्हणतो गॅरंटी आहे दुसऱ्या बाजूला आमचा नाश झाला नाही. आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो अशा हेतूने की येशूचं जीवनही आमच्या ठाई प्रगट व्हावे. बघा जोपर्यंत आम्ही येशू ख्रिस्ताचं मरण, आम्ही वध आम्ही आमच्या शरीरात वागवणार नाही,
तोपर्यंत आम्हाला तो दुसरा भाग जो आहे प्रत्येक वचनाचा, बघा आम्ही चोहकडून संकटात आलो, हे शारीरिकदृष्ट्या वध आम्ही ख्रिस्ताचा आम्ही स्वीकारलेला आहे. आमचा कोंड मारा झाला नाही, हे पुनरुत्थानाचं त्याचं आहे. आम्ही त्याचं गौरव शरीरात प्रकट करतो. बघा दोन आहेत आमच्या जीवनात. जर आम्ही ख्रिस्ताचं वध आम्ही स्वीकारतो म्हणजे आम्हाला घोटाळ्यात आम्ही पडतो, आमचा पाठलाग केला जातो, आम्ही खाली पडतो. पण हा हेतू काय आहे? येशूचे जीवन हे येशूचे जीवन आमच्या शरीरात प्रगट व्हावे. म्हणजे काय? येशू जीवन आम्हाला काय करतं? आमचा कोंडमारा होणार नाही, आम्ही निराश होणार नाही, आमचा परित्याग केला जाणार नाही, कारण तो आमच्यासाठी नेहमी उभा असणार आहे. आमचा नाश कधी होणार नाही. प्रियानो, प्रत्येक आत्मिक कार्य करताना आम्हाला किंमत मोजावी लागणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जितकं आध्यात्मिक काम करणार आहात तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागणार आहे. आणि ज्याला किंमत मोजायची इच्छा नाही आहे त्यानं देवाच्या कार्यासाठी उभा राहू नये. किंमत मोजायची आहे. आमच्या प्रत्येक कार्याला मला किंमत मोजायची आहे. काही वेळ असं होईल आम्हाला वाट बघत उभा राहायला लागल. जर आम्हाला ती वाट बघायची किंमत चुकवायची इच्छा नसेल, आम्ही देवाच्या कार्यासाठी उभा राहू नये. देवाच्या कार्यासाठी मला किंमत चुकवायला लागेल, कधी कधी मला उपाशी राहायला लागल. जर मला उपाशी राहायचं नाहीये, मी देवाच्या कार्यासाठी उभा राहू नये. प्रियानो, जरा ह्या वाटत असतील बारीक सारी गोष्टी, देवासाठी जर मला उभा राहायचं आहे, मला किंमत चुकलीच पाहिजे, मी किंमत चुकलीच पाहिजे. लोकांना मी बोलवलेलं आहे, लोकांसाठी आम्ही प्रोग्राम घेतलेला आहे, मी त्यांचं सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय मी थांबणार आहे. मग साध्या सोधी गोष्ट आहेत. आम्ही किंमत चुकवायला तयार आहे. आम्ही असलं पाहिजे. मी लोकांच्या तारणासाठी कार्यक्रम घेतलाय, तर त्यांचं सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय मी जेवणार नाही, मी थांबणार. मी श्रम करणार, भलं काय चप्पल उचलायचं काम असो, घाण काढायचे काम असो, मी ते करणार आहे. मी साहेबासारखं जर मला उभा राहून जर मला सेवा करायची आहे, तर देवासाठी ती सेवा तुम्ही करू शकणार नाहीये. लक्षात ठेवा, प्रत्येक आध्यात्मिक कार्य करत असताना तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागणार आहे. सगळं साहेबासारखं बसून जर मला सेवा करायची असेल, प्रियानो, कुठंच बायबलमध्ये तशी सेवा दिलेली नाही आणि तुम्ही आणि आम्ही करू शकत नाही. आणि म्हणून आम्हाला किंमत मोजावी लागणार आहे. आम्हाला किंमत मोजावी लागणार आहे, पण आम्ही आमचा तोल जाऊ देऊ नये, आम्ही धैर्य खचू नये, तर देवाचं कार्य पूर्ण करण्याचा निर्णय घ्यावा आणि ते पूर्ण करावं. केलेला आहे ना प्रोग्राम, आपण ठरवलेला आहे, हे करायचं आहे, मग काही होऊ दे, मी माझं 100% देणार. मला किती मोठी किंमत त्या वेळेस मोजायला लागू दे, मी ती मोजणार आहे. आम्हाला ते करायचं आहे. त्याचं कारण आहे, तो म्हणतो जरी आमच्यावर चोहकडून संकट आली तरी आमचा कोंडमारा होणार नाही. कारण तो आहे, प्रियानो, जरी आमच्यावर संकट आली, जरी आम्हाला किंमत मोजावी लागली, तरी आमचा कोंडमारा होणार नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो, जेवण संपलं तर काय करायचं, पातेलं कमी व्हायला लागले, चला आपण पहिलं जेवून घेऊया.
लोक आलेले आहेत, पहिलं त्यांना घालूया. आपण बघूया, आपल्याला पुढे लिहिलंय निराशा होणार नाही. आचार्य परत येऊन जेवण करल, नाही आपण पुढच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवू. पण कधी आम्ही उभारणार आहे देवासाठी? आज आम्ही तयार आहोत का किंमत मोजायला? जरी आमचा पाठलाग करण्यात आला तरी परित्याग करण्यात येणार नाही. जरी आम्ही खाली पडलो तरी आमचा नाश होणार नाही. काय दुसऱ्यांसाठी खाली बसायला लागल, दुसऱ्यांसाठी सेवा करायला लागल. आम्ही उभा राहणं गरजेचं आहे. प्रियानो ऐका, जर आम्ही आत्मिक संरक्षणासाठी मंडळीचे तट बांधत असू, आमच्या जीवनाचे तट बांधत असू, आमच्या कुटुंबाचे तट बांधत असू, जर आम्ही राहिलेल्या गोष्टी सावरून धरणार असू व आम्ही राहिलेल्या गोष्टीची व्यवस्था करणार असू, तर लक्षात ठेवा की आम्हाला आमचा शत्रू विरोध करणार आहे. लक्षात ठेवा, तो आम्हाला विरोध करणार आहे, आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करणार आहे, आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आम्हाला त्याच्यावर विजय व्हायचा आहे. आणि जर आम्हाला विजय व्हायचा आहे तर आम्हाला आमचा शत्रू व त्याचे डावपेच व कुयुक्त्या समजणं गरजेचं आहे. आणि मग त्याला पराभव करण्याचे आमचे सुद्धा डावपेच व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आत्मिक जगामध्ये अशा शक्ती आहेत, असे अधिकार आहेत, असे सत्ताधारी आहेत जे देवाचे कार्य पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत व जे देवाचे कार्य करतात त्यांनाही सतत पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. तुम्ही आणि आम्ही जेव्हा एखादा प्रोजेक्ट हाती घेतो, देवासाठी उभा राहतो, एखाद्याची जीवनं उभा राहावीत याच्यासाठी आम्ही देवाचं कार्य करण्यासाठी आम्ही उभा राहतो. लक्षात ठेवा, अंधकाराची शक्ती जी आहे ना, आकाशातील दुरात्मा लगेच रिचार्ज होतात. त्यांना समजते आता कुठं इकडे जायचं आहे, कारण अनेकांची लोकांची जीवनं उभा केली जाणार आहेत, अनेकांच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करणार आहे आणि लगेच ते सगळे शत्रू एकत्र येतात आणि देवाचं कार्य कसं होणार नाही. बघा, पहिल्याच सेमिनारमध्ये तुम्हाला किती प्रश्न आले, किती सगळे आले बरं का. आम्ही जे बघतो सगळ्या सेमिनारमध्ये जे जे प्रश्न येतात, लाईट जातो, स्टेबिलायझर उडतो, पाऊस येतो, जेवण संपतं, आणि काय बोर्ड फाडली जातात आपली, लोक चेष्टा करतात, सगळे जे एका सेमिनारमध्ये एक होत असते, आपल्या सेमिनारमध्ये सगळं झालं. परमेश्वरानं आपल्याला सगळ्या दृष्टीनं काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. कारण परमेश्वरानं एक मिनिट सुद्धा आमचा वाया घालू दिला नाही. हा परमेश्वर आहे, पडणार पण परमेश्वर आम्हाला निराश होणार नाही, आम्हाला उभा करणार लगेच. प्रियांनो, आज आम्ही एक मुद्दा बघूया, पण दोन मुद्दे आहेत, आपण पण पुढच्या वेळेस आपण बघूया की आमचा शत्रू आणि त्याचा पराभव करण्याची रणनीती आम्ही पाहणार आहोत. मग दुसरे करीन त्याचा 2 अध्याय 11 वचन, अशा हेतूने की आमच्यावर सैतानाचं वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. बघा, पावलाची इच्छा आहे की करिंथ येथील विश्वासणाऱ्यावर सैतानाचं वर्चस्व असू नये, तर त्याची इच्छा आहे की या विश्वासणाऱ्यांनी सैतानाच्या डावपेचाबद्दल, सैतानाच्या रणनीतीबद्दल दुर्लक्ष या लोकांनी करू नये. प्रियानो, जर आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनातील भिंत
ख्रिस्त्याच्या मंडळीची भिंत नव्याने जर बांधायची असेल, अनेक पडलेली कुटुंब जर आम्हाला उभा करायची असतील, तर आम्हाला सैतानाच्या, आमच्या शत्रूच्या योजना व डावपेच, त्याची रणनीती आम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. तेव्हाच आम्ही त्याचा पराभव करू शकतो. अनेक ख्रिस्ती लोकांना इच्छा आहे देवासाठी उभा राहायचं, देवासाठी उभाही राहतात, पण प्रॉब्लेम आहे जेव्हा ते बेफिकीर होतात आणि त्यांना असं वाटतं, जे चुकीचं शुभवर्तमान आमच्याकडे आलेलं आहे की ख्रिस्ती जीवन स्वीकारलं की सगळं चांगलं होणार आहे. सार्वकालिक जीवनात चांगलं होणार आहे, आम्हाला त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले दिसणार आहेत. पण जीवनामध्ये आम्हाला त्या आमच्या शत्रूचा सामना करावा लागणार आहे. कारण सैतान हा लबाडीचा बाप आहे, तो खुनी आहे, कुणाला गिळू, कुणाला मारू, कुणाला ठार करू हे पाहत आहे. आणि म्हणून सैतानाला ओळखणं, आमचा शत्रू कोण आहे ते ओळखणं आणि त्याची रणनीती काय आहे हे जर आम्हाला समजलं तर आम्ही सहज त्या रणनीतीवर आम्ही विजय मिळवू शकतो. कारण असं लिहिलंय, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. इथं आम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे की सैतानाचे, बघा परमेश्वराला आम्ही असं म्हणतो नाही का, आम्ही काय मानव आहे नाही का, आणि आम्हाला काय कसं काय माहीत असेल. पण मला सांगू दे, गुप्त गोष्टी कोणाच्या आहेत? परमेश्वराच्या. पण प्रगट केलेल्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहेत. आणि फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी, आमच्या पिढ्यानपिढ्यांसाठी. लक्षात ठेवा, परमेश्वरानं आम्हाला जे कळायला पाहिजे होतं ते सगळं कळवलेलं आहे. आणि मग ते नवीन काहीतरी आणायचं नाही, ते परमेश्वराचं गुप्त आहे. ते वेळ आल्यावर परमेश्वर काय करणार आहे, तुम्हाला प्रगट करणार. पण प्रगट जे केलेलं आहे ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. तसंच सैतानाबद्दलही असं लिहिलेलं आहे की आमचा शत्रू जो आहे तो सैतान आहे, त्याचं वर्चस्व आमच्यावर होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असं नाही. बघा, सैतानाला आमचे विचार कळत नाहीत बरं का. मनुष्याला परमेश्वरानं, जास्त करून विश्वासणाऱ्यांना परमेश्वरानं ते ज्ञान दिलेलं आहे, ते सामर्थ्य दिलेलं आहे. परमेश्वर आमचं अंतःकरण पारखतो, सैतान आमचं अंतःकरण पारखत नाही. आमचे विचार परमेश्वर जाणतो पण सैतान जाणत नाही. आम्ही जेव्हा बोलतो का नाही, म्हणून पूर्वी सांगत होते चांगलं काम करताना बोलू नका म्हणून. सैतानाला आमचे विचार समजत नाहीत, पण आम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काय काय बोलत असतो का नाही, ते बोलल्यावर त्याला समजतंय हे व्यक्ती असं करणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन आहे, तुमच्या शब्दांमध्ये काय जीवन आणि मरण आहे. म्हणून कुठेतरी बाहेर जाताना प्रश्न विचारू नका म्हणतात नाही का पूर्वी, का मध्ये उत्तर सांगायला पाहिजे. आणि उत्तर सांगितलं की तिथं सैतान आडवा येऊन थांबलेला असतो. ओके, म्हणजे सैतानाला आपल्या मनात काय चाललंय माहित नाही, आमचे विचार काय चालले सैतानाला माहित नाही, परमेश्वराला माहित आहे. पण आपल्याला ते देवानं वरदान दिलेलं आहे, ते ज्ञान दिलेलं आहे, ते सामर्थ्य दिलेलं आहे की आम्ही सैतानाच्या मनात काय चाललंय ते ओळखू शकतो. किती अद्भुत आहे बघा. तो म्हणतो त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असं नाही. आणि म्हणून आम्हाला सगळं कळवण्यात आलेलं आहे, फक्त आम्हाला ते समजणं गरजेचं आहे. आणि मग त्याप्रमाणे चाललो आपण की सैतानी कन्फ्यूज होणार, अरे याला कसं काय माहीत आहे सगळं. आणि म्हणून सैतान आम्हाला नेहमी अंधारात ठेवायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून प्रियानो, आज आम्ही शत्रूची पहिली रणनीती पाहणार आहे. शत्रूची पहिली रणनीती,
बाहेरील विरोध, देवाच्या कार्याला बाहेरून विरोध. 4 अध्याय 1 वचन सांगते, आम्ही कोट बांधणार होतो हे सनबलाटने ऐकले तेव्हा त्याला मोठा क्रोध आला व तो यहुदी लोकांचा उपास करू लागला. बघा, त्यांनी नेहम्याचा उपास केला, त्याची थट्टा केली, त्याची टिंगल केली. वेगवेगळ्या भाषांतरामध्ये वेगवेगळे शब्द वापरलेले. आता या ठिकाणी आम्हाला या सनबलटाबद्दल 3 गोष्टी पाहायला मिळतात. पहिली, त्याला मोठा क्रोध आला, त्याने उपहास केला, म्हणजे निंदा टिंगल थट्टा करू लागला. आणि दुसरा अध्याय जर 10वं वचन वाचलं तुम्ही, कोणी मनुष्य इस्रायल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे हे होरोनी सनबलाट आणि अमोनी तोबिया नावाचा दास या दोघांनी ऐकले तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. काय वाटले? नुसते वाईट वाटले नाही, काय लिहिले? फार वाईट वाटले. किती? फार. बघा, प्रश्न काय आहे, हे लोक काय युद्धाला चालले होते का? साधं सुद्धा काम होतं, कोट बांधायचं होतं. कुणाचे कोट? आपल्या लोकांचे कोट. ख्रिस्तानं ज्या लोकांसाठी रक्त सांडलेलं आहे त्या लोकांची जीवन बांधायचं उद्देशानं तो बाहेर निघाला होता. देवविरहित लोक आहेत, देवाच्या योजनेच्या बाहेरचे लोक आहेत, जे अंधकारात आहेत, ज्यांची कोट पडलेले आहेत, कोणी पण येऊन त्यांच्यावर आक्रमण करत आहे, कोणीही त्यांची थट्टा करत आहे. अशा लोकांचं ओझं नेहम्यावर आलं आणि ते ओझं देवाचं ओझं होतं की त्यांची कोट बांधावी, त्यांना सुरक्षित करावं. किती चांगल्या उद्देशानं चाललेलं, बरोबर? पण बघा, दुसरा अध्याय 10व्या वचनात, कोणी मनुष्य म्हणजे हा नेहम्या इस्रायल वंशाचे कल्याण साध्य करण्यात आला आहे. काय करायला? कल्याण. त्यांचं काय नुकसान करायला येणार होतं का? काय करायला? कल्याण. या लोकांचं कल्याण करायला येणार आहे हे तोबिया आणि सनबलाट या 2 दासांनी ऐकलं तेव्हा त्यांना फार वाईट वाटलं. आता बघा, दुसऱ्या अध्यायामध्ये वाईट वाटलं. सिक्वेन्स बघा बरं का. कोणीतरी चांगला प्रोग्राम घेतलाय, पहिली गोष्ट ते लोकांना दुसऱ्या वाईट वाटतं. आणि हे बायबलमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हालाही वाईट वाटायची काय गरज? लोकांना वाईट वाटणार. पहिलं दुसरा अध्याय 10वं वचन आहे, नाही का? त्यांना काय वाटलं? वाईट वाटलं. पण आपण तर काय करायचं नाही, पण दुसरं काय तर करायला आला की त्यांना काय वाटतं? वाईट वाटतं. आणि मग काय झालं? 4थ्या अध्यायामध्ये ते वाईट वाटण्यापुरतं राहिलं नाही. आता एकदा का बॅनर लागायला लागले, काय व्हायला लागलं? त्यांना मोठा क्रोध यायला लागला आणि ते लोक उपहास, थट्टा, निंदा करू लागले. आता बघा, तो क्रोध वाईट वाटलं आतपर्यंत होतं, मनात वाईट वाटलं. मग काय आलं? क्रोध पण आला. ते क्रोध पण दिसायला लागतोय चेहऱ्यावर कधी कधी, पण काय काय लोक ते पण झाकू शकतात बरं का, राग आल्याला दाखवत नाहीत. पण नंतर हळूहळू त्यांची टिंगल टवाळी उपहास शब्दाद्वारे करू लागलेले आहेत. आणि म्हणून तो क्रोध त्यांच्या मुखावाटे बाहेर येत आहे. त्यांनी उपहास टिंगल टवाळे करू लागले
आता बघा, सनबलाट हा नेहम्या व त्याच्या बाहेरील लोक जे बांधकाम करीत आहेत, ह्या सनबलाटला आवडत नाही आणि त्याला नेहम्याचा काय व्हायला लागलेला आहे, त्रास होऊ लागलेला आहे. आणि म्हणून तो तिची निंदा करायला, टिंगल-टवाळ्या करायला, उपास करायला सुरुवात केलेली आहे. प्रियानो, सैतान जो आमचा शत्रू आहे, त्याचा मुख्य स्वभाव हा निंदा, उपहास, टिंगल-टवाळ्या करणे आहे. आणि म्हणून काही लोक चौकात थांबलेले असतात. विषय तेवढाच असतो. ख्रिश्चन लोक बरं का, त्यांचे टिंगल टवाळ्या करत थांबलेले असतात. फक्त ख्रिश्चन नाहीत बरं का, त्यात पाळकं सुद्धा आहेत. आणि म्हणून सैतानाचं मुख निंदा, उपास, टिंगल टवाळ्या सदा भरलेलं असतं. आणि म्हणून सैतानाने येशू ख्रिस्ताची वधस्तंभावर सुद्धा उपास आणि काय म्हणतो, निंदा, टिंगल टवाळी केलेली आहे. लोक याचा 23वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये सुद्धा आपण पाहतो. लोक पाहत उभे होते, अधिकारीही नाक मुरडत म्हणाले, त्यांनी दुसऱ्यांना वाचवले तर तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःला काय करावं, वाचवावं. मग टिंगळ केली त्याची, थट्टा केली त्याची. 36 वचन, शिपायांनी जवळ येऊन आंब त्याच्या पुढे धरून त्याची अशी थट्टा केली, बघा थट्टा केली की तू यहुद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचव. 39 वचनामध्ये, वधास्तंभावर खेळलेल्या व अपराधांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हालाही वाचव. बघा, अधिकाऱ्यांनी, शिपायांनी, यहुदी लोकांनी ख्रिस्ताची निंदा, उपहास, टिंगल टावाळी, थट्टा केली. बघा, हे सर्व सैतानाच्या प्रभावाखाली कार्य करत होते. म्हणून इफिसकराचं पत्र आम्हाला सांगतं की आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर आमचं युद्ध कुणाबरोबर आहे, आकाशातील दुरात्मा समूह जे सैतान आहे त्याच्याबरोबर आहे. आणि मनुष्य हा त्याचं इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला अजून अधिकार दिला नाही पृथ्वीवर. आम्हाला नीट समजून घेणं, आम्ही त्या सैतानाचे काही बंधन आहेत, त्याला नंतर शेवटच्या 7 जे वर्ष आहेत, 3.5 तेव्हा खाली टाकलं जाणार आहे. त्याला पवित्र स्थानातून खाली टाकले, पण त्याला ती पूर्ण खाली टाकलेल्या अंतराळात ठेवलेला आहे. त्याला शेवटच्या 7 वर्षामध्ये खाली टाकलं जाणार आहे. पण त्याला डायरेक्ट कार्य करता येत नाही, तो त्या हस्तक शोधत आहे. आणि मग कधी कधी आपण त्याचा हस्तक बनतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून ते नेटवर्कमध्ये काम करतात हे सैतान. डायरेक्ट तो मनुष्यासमोर येत नाही, तो अशा माणसांकडून प्रभाव टाकून त्या लोकांना आमच्या समोर काय करतो. आणि म्हणून हे सगळे अधिकारी, शिपाई, यहुदी लोक हे ते सैतानाची काय होती त्यावेळेस इन्स्ट्रुमेंट होते आणि ते त्याची काय करत होते, थट्टा करत होते. पण सर्वात मोठा प्रश्न आमच्या समोर आहे, जर आम्ही निंदा, उपास, टिंगल टवाळ्या करणारे लोक आहोत तर आम्ही हे गांभीर्याने घेत आहोत का? बघा, टिंगल टवाळ्या, दुसऱ्याचा उपास करणे हे कुणाचे आपण इन्स्ट्रुमेंट आहोत हे प्रदर्शित करतं. लक्षात ठेवा, जर मी दुसऱ्याची टिंगल टवाळ्या करत आहे, दुसऱ्याचे उपास करत आहे, त्याला नावं ठेवत आहे, नाही का, काय आम्ही कोण आहोत? आम्ही त्या सैतानाचे इन्स्ट्रुमेंट होऊन काम करायला लावले पृथ्वीवर. लक्षात ठेवा, आम्ही देवाचे इन्स्ट्रुमेंट म्हणून काम करत नाही, तर आम्ही सैतानाचे इन्स्ट्रुमेंट म्हणून. आणि म्हणून आम्ही सैतानाचं कार्य करत आहोत जर आम्ही एखाद्याची टिंगल टवाळ्या करत आहोत, थट्टा करत आहोत. प्रियानो, आम्ही याकडे दुर्लक्ष करू नये, तर स्वतःला या सर्व गोष्टीपासून सावरलं पाहिजे. आम्ही या सर्व गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे जेव्हा एखाद्या विश्वासणाऱ्याची निंदा, उपास, टिंगल टवाळ्या करतो, आपण बायबल स्टडीमध्ये पुढच्या वेळेस तो विषय घेणार आहे, त्या व्यक्तीवर भांडतो, तेव्हा आम्ही त्याच गोष्टीचं समर्थन करण्यामध्ये फार काय करतो, आम्ही सहाय्य करतो. आणि मग सैतानाच्या कार्याला आम्ही काय करतो, हवा देत असतो. आणि म्हणून प्रियानो,
एक देवाचा सेवक म्हणतो, एक लेखक म्हणतो, निंदा, उपास, टिंगल, टवाळी हे हत्यार किंवा शस्त्र असे लोक वापरतात जे अज्ञानी, अजान आहेत व जे द्वेषाने, मत्सराने व ईर्षेने भरलेले आहेत. आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. हे टिंगल टवाळ्या करणारे कोण कोण आहेत लोक, आणि हे शस्त्र वापरणारे लोक कोण आहेत? ते अज्ञानी आहेत, देवाच्या वचनाचं अज्ञान आहे त्यांना. ते अजान आहेत, त्यांना देवाची योजना माहीत नाही, आणि ते द्वेषानं, मत्सरानं, ईर्षेनं भरलेले आहेत. आणि त्या लोकांनी पुढच्या वेळेस आपण बघणार आहे बायबल स्टडीमध्ये की जे 6वं आज्ञा खून करू नकोस, ह्या लोकांनी खून केलेला आहे. प्रियानो, इतकं गंभीर आहे. आणि म्हणून नेहम्या 4:2 वचन, तो आपले बांधव व शम्रोनाचे सैन्य यांच्यासमोर म्हणाला, हे दुर्बल यहुदी काय करणार? ते तटबंदी करणार काय? ते यज्ञ करणार काय? ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय? हा, पुढे गेले. आज खाल्लेले खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगारातून निवडून घेऊन हा. ते पुन्हा कामात लावण्याजोगे करतील काय? बघा तो काय म्हणतो, ते दुर्बल यहुदी तो त्यांना म्हणत आहे, ते तटबंदी करणार काय? त्यांनी खरंच काय काम करणार काय? खरंच ते यज्ञ करणार काय? ते एका दिवसात सर का हे करणार आहे का? ते काय म्हणतात बघा, हे यहुदी लोक, त्यांच्या योजना बघा. यांना वाटतं की एका दिवसात सर्व काम आटोपणार आहे. तुम्हाला काय वाटतं, ते करू शकतील काय? हे प्रश्न विचारतायत. लक्षात ठेवा प्रियानो, फक्त त्यांनी त्यांची निंदा केली नाही, त्यांनी त्याच्या कार्यासाठी वापरलेल्या वस्तूंचीही निंदा केली. काय लिहिले? आज खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगाऱ्यातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लागतील का? बघा, ते जे इन्स्ट्रुमेंट वापरत होते, ते दगड, ते पाषाण, ते म्हणजे ते आज खाल्लेले पाषाण आहेत, ते मातीच्या ढिगाऱ्यातून निवडून घेऊन ते पुन्हा कामाला लागतील काय? काय करायला आलेत हे लोक? बघा, ते केर कचरा वापरत आहेत. बघा, सनबलट, अमोनी, तोबिया. बघा, एक पहिला सुरुवात कोण आहे? सनबलट आहे. त्याला लगेच दुसरा जोडीदार भेटतो. त्याला कोण? अमोनी तोबिया. तोही त्याला सामील झाला. तिसरं वचन, त्याच्याजवळ अमोनी तोबिया होता. तो म्हणाला, ते जे बांधकाम करीत आहेत त्यावर एखादा कोल्हा जरी चढला तरी ते तुटून पडल. बघा, एकाला एक कसा सामील व्हायला लागतो. चांगलं कामाला तुम्हाला सामील होईल याची गॅरंटी नाही बरं का. तुम्ही चांगल्या काय म्हणतो ध्येय घेऊन, एक उद्देश घेऊन जर चालला तर क्वचित तुम्हाला कोणतरी भेटल, बाळासाहेब चला मी तुमच्याबरोबर या चांगल्या कामाला यायला तयार आहे. पण गॅरंटी आहे, शत्रूला एक सापडला की दुसरा 100% सापडणार आहे. 100%. आणि इथं आम्हाला पाहायला मिळतं, सनबलाट तर बोला लागलेला आहे, शेजारी अमोनी तोबिया आला आणि तोही बोला लागला, अरे वय हिने काय करणार आहे? असं थोडं होतंय. आणि म्हणून प्रियानो, मला असं वाटतं की तुम्हालाही समजलं गरजेचं आहे की सनबलाट हा निंदा, उपास, टिंगल, पाठीमागे थट्टा करणाऱ्याने, अंतकरणाने भरलेला होता. पण निंदा, उपास, टिंगल हे सगळं जेव्हा होतं तेव्हा नेहम्याचं कार्य थांबणं शक्य आहे का? नाही आहे. नेहम्याचं कार्य थांबलं नाही, पण टिंगल टवाळ्यात थांबलेत का? तेही थांबले नाहीत. आणि म्हणून आम्ही काम करत असताना नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे आमच्या आजूबाजूला नेहमी होत राहणार. जेव्हा सनबलाटला समजलं की या सर्व गोष्टीचा त्यांच्यावर परिणाम होईना, बघा सैतान पहिलं काय करतो? बारकं शस्त्र टाकतो.
तुमच्यासमोर अडखळण याला. निंदा, टवाळकी, उपास, टिंगलटवाळ्या. आणि मग तिथं तुम्ही घाबरला, तुम्ही काय देवाचं कार्य करायला उभा राहू शकत नाही, तुम्ही मागं जाता. पण नेहमीसारखी लोक थांबत नाही. आणि जेव्हा सैतानाला समजतं की बाबा हे तर थांबणार नाही आहेत, टिंगलटवाळ्यात चाललेले आहेत, तरी पावलासारखं नेहमीसारखं ते पुढं पुढं चाललेले आहेत, मग सैतान काय करतो माहित आहे? त्याला समजते की आपण केलेले कार्य जे आहेत, इन्स्ट्रुमेंट लोकांना उभा केलं नाही का, आणि त्यांनी बरंच चालू व्हायच्या आधीच तुमचे निराशा होण्यासारख्या गोष्टी करायला लागल्या. आणि मग नाही, आम्ही पुढं चाललेलो आहे, ताकदीनं उभा आहे. तेव्हा त्यानं ताकदीचा वापर करून देवाच्या लोकांचं धैर्य खचवण्यास, त्यांना नाउमीद करण्यास, त्यांना कार्यापासून परावृत्त करण्यास सुरुवात केली. बघा 7वं वचन काय सांगतंय? यरुशलेमचा कोट बांधण्याचे काम झपाट्याने चालले आहे, त्यातली खिंडारे बुजू लागली आहेत, असे सनबल्लट, तोबिया, अरबी, अम्मोनी व अशदोदी यांनी ऐकले. तेव्हा त्यास मनस्वी राग आला. त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरुशलेमेबरोबर लढू व तेथे धांदल उडवून देऊ. बघा, या ठिकाणी देवाच्या कार्याला विरोध करण्याचा एक संघ तयार झालेला आहे. आता सुरुवात एकटा होता, मग दुसरा आला, आता अरबी आला, अमोनी आला, अशदोदी आला, ही सगळ्यांनी गँग केली. आणि ही गँग आता काय चालू केलं? देवाचं कार्य कसं उद्ध्वस्त करायचं. बघा, देवाचं कार्य करायचं एवढं सोपं नाही आहे प्रियानो. आम्हाला एकामागून एक आणि मग असंख्य असे लोक विरोध करायला येतात. म्हणून प्रियानो, जेव्हा देवाच्या कार्याला विरोध करायचा असतो, तेव्हा सैतान अशा लोकांना काय करतो? इन्स्ट्रुमेंट करतो. आणि सैतानाकडं मनुष्यबळाची काहीही कमतरता नाही, हे लक्षात ठेवा. परमेश्वराकडे आहे म्हणून परमेश्वर म्हणतो तो शोधत आहे. म्हणून यशया म्हणलेलं आहे, आमच्यासाठी कोण, आम्ही कुणाला पाठवू. परमेश्वराकडे जर जास्त असते तर म्हणले असते मी यांना पाठवलेला आहे. पण परमेश्वर काय म्हणत आहे? मी कुणाला पाठवू, कोण जाईल? मग नेहम्यासारखे, पावलासारखे लोक उभा राहतात आम्हाला पाठवून. पण सैतानाकडे कशाची कमतरता नाही. तुम्हाला विरोध करायला त्याच्याकडे इतके मनुष्यबळ आहे की सगळेच तयार असतात. बघा, दुसऱ्या अध्याय 3ऱ्या वचनात, दुसरा अध्याय 10व्या वचनात आम्हाला फक्त एक पहिला सनबलाड दिसतो, नंतर मग तोबिया दिसतो. मग दुसरा अध्याय 19 मध्ये दोघाचे 3 झाले, सनबलड, तोबिया, गेशिमी, अरबी. आणि मग 7वा अध्याय, 4था अध्याय 7व्या वचनात आणखी एक सामील झाला, अशदोदी व अमोनी. या ठिकाणी एक मोठा जनसमुदाय देवाच्या कार्याला विरोध करण्यासाठी उभा राहिलेला आम्ही काय करताय? पाहत आहे. पण हे मला काय शिकवतं, आणि माझी इच्छा आहे की तुम्हीही त्यातून शिकावं, की निंदा, उपास, टिंगल, पाठीमागं थट्टा करणे, इतरांचं धैर्य खचविणे, इतरांना नाउमीद करणे, इतरांना देवाच्या कार्यापासून परावृत्त करणे, हे काय म्हणतो आपण, ते करोना कसं आहे की नाही, साथीचा आजार, काय म्हणतो आपण, संसर्गजन्य आजार असा आहे. आणि मग टिंगल टवाळ्या, निंदा, ते सगळं करणारे सगळे नेहमी एकत्र येत असतात, कारण ते एकमेकाशी काय असतात? सहमत असतात. त्यांची अंतकरणं एकसारखी झालेली असतात. आणि म्हणून सनबलाट, तोबिया कडे गेला, हे दोघे गेशेमीकडे गेले, आणि तिघे अमोनी व अशदोदकडे गेले, व ते एकमेकांचे काय झालेले आहेत? मित्र बनलेले आहेत. बघा, ही सगळी पहिली शत्रू होती बरं का. पण हे काय, देवाच्या कार्यासाठी सगळे येणार एकत्र, आणि तुमच्या विरुद्ध काय करणार? काय म्हणतो, दुश्मन का दुश्मन काय दोष होता, हे असं सगळं एकत्र येऊन
ते काय लढायला. आणि म्हणून आश्चर्याची गोष्ट आम्ही ही आहे की जेव्हा देवाच्या कार्याचा विरोध करायचा असतो तेव्हा एकमेकाचे वैरी देखील मित्र बनतात. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनात पाहतो की जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर जात होता तेव्हा काय झालं बघा. लोकाचा 23वा अध्याय 12 वचन. त्या दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकाचे मित्र झाले. त्यापूर्वी ते काय लिहिले, त्यापूर्वी त्यांचे आपापसात वैर होते. बघा किती सुंदर देवाच्या वचनातच या गोष्टी दिलेल्या आहेत. जेव्हा देवाच्या कार्याला विरोध करायची वेळ येते तेव्हा एकमेकाची वैरी सुद्धा काय होतात, मित्र बनतात. आणि या ठिकाणी आम्ही एक प्रश्न आम्ही पाहतो, एक प्रश्नावर येऊन आम्ही थांबतो की जेव्हा आम्ही देवाचं कार्य करीत असतो तेव्हा जर असे लोक विरोध करीत असतील तर आम्हाला त्रास होतो, आम्हाला ते असह्य होते. प्रश्न आहे की तुमचा कधी अशा प्रकारे देवाचे कार्य करत असताना त्रास, छळ, निंदा झाला आहे का? जर झाला नसेल, प्रेज द लॉर्ड, होणार आहे याची गॅरंटी ठेवा. जर झाला असेल तरी प्रेज द लॉर्ड, तुमच्यावर असं वेगळं काय झालेलं नाही. परमेश्वर तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. आणि म्हणून अशा गोष्टी मी जेव्हा ऐकतो, पाहतो, मी ते सोडून देतो. कारण या गोष्टीवर चर्चा मनन करण्याची काय फारसं त्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही आहे. पण बऱ्याच वेळेस तेच 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 कानावर येत असतं, तेच तेच नाही का. आपण जेवढं दुर्लक्ष करत असतो, लोक तेच तेच विचार विषय काढत असतात, पण आपण त्या लोकांकडे दुर्लक्ष करायला शिकणं. पण ही सैतानाची स्ट्रॅटर्जी आहे हे सुद्धा आपल्याला समजणं काय आहे, गरजेचं आहे. आणि आम्ही स्वतःशी नेहमी बरोबरी करतो, पण आम्ही काय म्हणतो आपण, सैतानाचं ते ओळख पटवण्यामध्ये, लोकांना ओळखण्यामध्ये बऱ्याच वेळेस आम्ही काय करतो, घाई करतो. आणि म्हणून आम्ही सावध राहणं गरजेचं आहे. जे आमच्या आजूबाजूला लोक येतात आम्हाला ओळखणं गरजेचं आहे की देवाचं कार्य करायला माझ्यावर असणारा कोण आहे आणि त्याला विरोध करणारा कोण आहे. सनबलट कोण आहे आमच्याजवळ, हे अम्मोनी कोण आहे, आरबी कोण आहे, तोबिया कोण आहे. आणि मग एकदा का आम्हाला ते समजलं की आम्हाला एक योग्य स्टँड घेणं फार गरजेचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही कोणासारखे आहोत, पहिली गोष्ट आम्ही पहिलं स्वतःला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आम्ही कोणासारखे आहोत. आम्ही नेहम्यासारखे आहोत, आम्ही सनबलट तोबियासारखे आहोत. आम्ही स्वतःच्या अंतःकरणाशी आम्ही काय करणं गरजेचं आहे, विचारणं गरजेचं आहे. मंडळीमध्ये आमच्या ओढा कोणाकडं आहे, कोणत्या प्रकारच्या लोकांकडं आहे. आमचा ओढा सतत तक्रार करणाऱ्या लोकांकडे आहे. आमचा ओढा सतत एखाद्याच्या पाठीमागं बोलणाऱ्या लोकांकडे ओढा आहे का? जर असा ओढा आमचा असेल तर आम्ही सतत एकमेकाची निंदा, टिंगल, टवाळ्या करतच बसणारे आहोत. जे सतत पुढारी बनण्याची संधी शोधत असतात, जे सतत नकारात्मक बोलतात, प्रियानो, त्यांच्या मागे आम्ही जात आहोत का? जे कार्य आपण घेतलेलं आहे ते कशा रीतीनं पूर्ण केलं जाईल, ते कशा रीतीने प्रभावी आणि ज्या उद्देशानं आपण करत आहोत तो उद्देश पूर्ण सफल होण्यासाठी मी कुणाकुणाला इन्स्ट्रुमेंट म्हणून घेत आहे, जे मला पुढे नेणार आहेत, ना की मागं खेचणार आहेत. आम्ही कुणाकडे ओढ आहे, आम्ही विचार करणं गरजेचं आहे.
तुम्ही कधी विचार केलाय का, ही जी लोक असतात ना टिंगलटवाळ्या करणारे किंवा स्वतःला पुढारी स्वतःला बनवण्याचे, नाही काय, आणि बायबलमध्ये पुढारपणाला फार सुंदर दिलेला आहे. जो पुढारपण करतो तो खुर्चीवर बसून साहेबासारख्या ऑर्डर देत नाही. काय करतो, खाली गुडघे टेकून, घाण उचलू, कचरा काढू, हातात झाडू घेऊन खुर्चीवर बसून सूचना देणारे पुढारी नाहीत. पुढारी तो आहे जो सेवा करतो. म्हणून नक्कीच पुढारी बनणं गरजेचं आहे. आज ख्रिस्ती समाजामध्ये पुढारीपणाची गरज आहे, पुढारी होणं गरजेचं आहे. पण आम्हाला असं वाटतं पुढारी म्हणजे ऑर्डर देणं. पुढारी म्हणजे मी सांगतोय तेच हेकेखोरपणाने पूर्ण करणं, नाही का, दुसऱ्यांना सांगणं करायला. पण जर मला सांगायचं आहे तर पहिलं मी करणारा पाहिजे. मी जर सांगत आहे एक कर, तर मी ते करणारा पाहिजे आणि मी ते करतोय हे दाखवून मी त्या लोकांना पुढारपणात काय केलं पाहिजे. ज्यांना पुढारपणाचं आहे पहिलं त्यांनी सेवा करायला शिकणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुढारपण एवढं सोपं नाही आहे आणि एवढं अवघड सुद्धा नाही आहे. पुढारपण जर मला करायचं आहे तर मला नेहमीसारखं नम्र होऊन आजूबाजूला जे चाललेलं आहे काही वेळेस त्यांना इग्नोर करणं, काही वेळेस सावध राहून पाऊल टाकणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून खरा प्रश्न आहे की जरी आम्हाला जर काम करायचं आहे देवासाठी, तर आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की आम्हाला विरोध होणार आहे. आमची पहिले लोकांना वाईट वाटणार आहे, मग वाईट वाटणार आहे, फार वाईट वाटणार आहे काहींना. मग आमचे टिंगलटवाळ्या करणार आहेत, उपवास करणार आहेत, नाही का, आणि मग चेष्टा करणार आहेत. पण आमचा प्रतिसाद काय पाहिजे. मग आम्ही बघितलं हे साहजिक आहे, हे होणार आहे. सैतानाची पहिली आहे, लक्षात ठेवा, सैतानाची पहिली स्ट्रॅटर्जी आहे की बाहेरून तुमच्यावर काय केलं जातो, अटॅक केला जातो. आणि मग एकटा नाही, पहिले एकटा असतो, मग दुखटा होतो, मग होतो, आणि मग एकत्र येऊन ते काय होतं, एक संघ होऊन तुमच्या विरुद्ध बोलायला, नाही का, थट्टा करायला लागतात. पण आता प्रश्न आहे की आमचा प्रतिसाद काय पाहिजे. बघा, आम्ही प्रॉब्लेम बघितला, आता थोडक्यात आपण त्याची प्रतिक्रिया, नेहमीची त्याचा प्रतिसाद काय कसा दिलावा. त्यानं काय केलं, आम्ही जर त्याच्या जागी असतो तर आम्ही काय केलं असतं. आम्ही त्यांच्यावर वाद घालत, प्रतिकार करत, किंवा स्वतः त्यांना काय म्हणतो, जसं काय आम्ही त्यांना बांधीलच आहे उत्तर दिलं पाहिजे. आम्ही जेव्हा उभारलेलो आहे देवाच्या कार्यासाठी, आम्हाला कुणाला आम्ही बांधील नाही उत्तर द्यायला, कुणालाही बांधील नाही, हे लक्षात ठेवा. आम्ही देवाच्या कार्यासाठी उभा राहिलेला आहे आणि आम्ही बांधील देवाला आहोत. आम्ही कुणालाही उत्तर द्यायला बांधील नाही. आणि म्हणून आम्ही वाद घालत आम्ही बसलो असतो, आम्ही त्यांना प्रतिकार करत बसलो असतो. आम्ही दुसऱ्या लोकांना जाऊन सर्व सांगितले असते की यानं काय केलेलं आहे, बघा ते मला असं त्यांनी केलं, त्यांनी असे मला म्हटले, तुम्ही मला मदत करणार का, तुम्हाला काय वाटतं की योग्य होतं का नाही. काय गरज नाही. नेहम्यानं यातील कुठलीही गोष्ट केली नाही. नेहम्यानं संरक्षणासाठी आपला हात उचलला नाही. नेहम्या इतर लोकांशी काहीही बोलला नाही. तर त्यानं सर्वात महत्वाची गोष्ट केली, त्याने देवाबरोबर संभाषण केले. तो देवाबरोबर बोलत होता. आणि म्हणून व्यर्थ बडबड करू नका. लोकांना सांगायचं नाही का, मग आपण देवाचं मार्ग त्यांना दाखवत आहोत, त्यांच्या जीवनासाठी आम्ही धडपडत आहोत.
आम्हाला कुठेही मोठेपणा करायचा नाही आहे, नाहीतर मग आपल्या प्रोग्राममध्ये किती मोठे सत्कार समारंभ झाले असते. आम्हाला कुणालाही तिथं मोठेपण नाही. आपण तिथं गेलेलो आहोत देवासाठी लोकांना जिंकणं आणि देवाचं जी योजना आहे ती लोकांपर्यंत पोचवायचं, हाच एकमेव उद्देश घेऊन तुम्ही आणि आम्ही सुद्धा चाललेलो आहोत. म्हणून आम्ही लोकांकडे न बघता आम्ही कुणाकडे बघावं? देवाकडे बघावं. देवाबरोबर आम्ही संभाषण करावं, देवाबरोबर आम्ही बोलावं. आम्ही इतर लोकांकडे किती जलद गतीनं जात असतो, पण आम्ही लोकांकडे जायचं गरज नाही. आम्ही देवाच्या लोकांकडे जावं. लोकांचे आपल्या काय म्हणतो आपल्या बरोबर आहेत, आपल्याला मागं खेचणार नाहीत तर पुढं नेणार आहेत, अशा लोकांबरोबर आम्ही जाऊन प्रार्थनेमध्ये आम्ही काय करावं? जावं. आणि म्हणून आम्ही नेहम्यासारखे लोक असावेत की जे देवाकडं जातात. बघा 4 अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये काय म्हणताय? हे आमच्या देवा ऐक, आमचा धिक्कार होत आहे, ते निर्भत्सना करीत आहेत, ती त्यांच्या शिरी उलट आण. बघ आता तो मग जेव्हा आम्ही प्रश्न येतात का नाही, प्रश्न येतात आमच्यासमोर, अशा गोष्टी येतात, आम्ही लोकांकडे जातो नाही का. पण कधी कधी आम्ही विचारतो आहे का वेळ, तुमच्याशी आम्हाला बोलायचं आहे, जरा मार्गदर्शन घ्यायचं आहे. लोकांकडे वेळ नाही आहे प्रिया. लोक म्हणतात आज जरा बिझी आहे मी, उद्या बघूया. पण आमचा परमेश्वर नेहमी आमच्यासाठी काय आहे? उपलब्ध आहे. नेहमी आम्ही आमचं मन मोकळं करू शकतो आणि परमेश्वर आम्हाला नेहमी काय करत असतो? मार्गदर्शन करत असतात. म्हणून पहिली गोष्ट आम्ही मनुष्यावर भरोसा ठेवू नये. पहिली गोष्ट आम्ही परमेश्वराकडे जावं आणि परमेश्वराकडून आम्ही काय करावं? मार्गदर्शन घ्यावं. तो काय म्हणत आहे बघा 4 अध्याय 4. हे आमच्या देवा ऐक, आमचा धिक्कार होत आहे, ते निर्भत्सना करीत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. धिक्कार करत आहेत, आमची निर्भत्सना करत आहेत. ती त्यांच्या शिरी उलट आण, बंदिवासाच्या देशी त्यांची लूट होऊ दे. त्यांच्या अधर्मावर झाकण घालू नकोस, त्यांची पातकं तुझ पुढपासून जाऊ नये, कारण त्यांनी कोट बांधणाऱ्यासमोर तुला संताप आणलेला आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाच्या कार्यासाठी उभा आहात आणि सैतान तुमच्या आडवं जर उभा आहे, लक्षात ठेवा ते तुमचा विरोध करत नाहीत. कोणाचा विरोध करत आहेत? देवाचा विरोध करत आहेत. ते जे करत आहेत, तुम्हाला संताप होत आहे, पण त्या संतापापेक्षा देवाला अधिक संताप होत आहे. कारण तुम्ही देवाची इन्स्ट्रुमेंट म्हणून कामाला लागलेले आहात, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही जर देवासाठी काम करायला उभा राहिलेला आहात, खरंच जर प्रामाणिकपणे उगाच पाळक साहेबांनी सांगितले म्हणून काहीतरी करायचं आहे, किंवा जे सांगितले ते सोडून जर मला दुसरं काहीतरी करत बसायचं आहे, तर हे देवाकडून नाही आहे. लक्षात ठेवा, परमेश्वराचं वचन सांगते तुम्ही परमेश्वर शिस्तीचा देव आहे. शिस्त आणि आज्ञाधारकपणा आमच्या पुढारपणामध्ये फार महत्त्वाचे गुणधर्म आहेत. जर मला देवासाठी काम करायचं आहे, तर मला जे पाचारण दिलेलं आहे, मला जे कार्य मला सोपवलेलं आहे, ते मी काम प्रामाणिकपणे करणं. आणि आम्ही देवाकडे जाणं. बघा तो काय म्हणत आहे की परमेश्वरा, ते लोक तुझ्या विरुद्ध काय केलेले आहेत? तुला संताप आणलेला आहे. आणि म्हणून प्रेरणा, आम्ही बांधकाम करणारे लोक आहोत. आम्ही इतरांची जीवन उभा करण्यासाठी धडपडत आहोत, पण हे ओझं परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही पाहू शकतो की नेहम्याला किती राग आला होता, त्याचे हात कितीतरी काय म्हणतो होता सळसळत असतील, त्याच्या अंतःकरणात कदाचित क्रोधही असेल, पण काहीतरी हाताने करण्यापेक्षा, कोणाला तरी सांगण्यापेक्षा, या कठीण प्रसंगात नेहम्याने त्याच्या अंतःकरणातील आक्रोश, बघा तो आक्रोश आहे. बघा तिची प्रार्थना अक्षरशः आक्रोशाने भरलेली आहे.
त्यांना काय कर, त्यांच्या शिर उलट, बंदिवासात देशी त्यांची लूट करून टाक, त्यांच्या अधर्मावर झाकण घालू नकोस. बघा हे जे शब्द आहेत ते एक धार्मिक राग आहे त्याच्या अंतकरणात, लक्षात ठेवा. आणि तो आक्रोश, तो राग त्यानं देवाकडं प्रार्थनेच्या द्वारे काय केलेला आहे, प्रगट केलेला आहे. अनेक कॉमेंट्रीमध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे. ही जर कॉमेंट्री जर तुम्ही वाचली तर असे लिहिले, प्रेयर फॉर नेहम्या, ही जी प्रेयर त्याबद्दल म्हणते, वॉज अ रिलीज मेकॅनिझम वेअर द वॉल्व just blow off and allowed all the steam out before God rather than before ones whom he could offend. And if he did offend, it would only ते माझं नीट दिसत नाही. त्याचा अर्थ तो काय म्हणत आहे बघा, तो म्हणत आहे ते जसं प्रेशर कुकरचं ते वॉल्व असतो का नाही, शिट्टी किंवा वॉल्व सोडलं, तसं त्यानं ते प्रार्थनेमध्ये सगळं ते सोडलं. आणि हे जर त्याने माणसासमोर ज्याच्याबद्दल तो बोलत आहे त्याच्यासमोर जर सोडला असतं तर त्याचा फार विपरीत परिणाम झाला असता, फार विपरीत परिणाम झाला असता. पण त्यानं ते सगळा राग आक्रोश कुठं काढला, त्या देवासमोर प्रार्थनेच्या द्वारे. प्रियानो, आम्ही आमच्या शत्रूच्या कुयुक्त्या, डावपेच, काटकारस्थान पाहिलीत. त्याची कुयुक्ती काय होती, रणनीती ही होती, वाईट वाटलं त्याला, मग फार वाईट वाटलं, राग आला, अपेक्षा केली, निंदा केली, टिंगल करणे, कटकारस्थान करणे, पाठीमागं बोलणे, थट्टा करणं, हे सगळे डावपेच सैतानाचे आहेत. जेव्हा या गोष्टीचा परिणाम झाला नाही तेव्हा त्यानं ताकदीचा उपयोग केला, शक्तीचा वापर करू लागला. तेव्हा त्याने ताकदीचा वापर करून देवाच्या लोकांचं धैर्य खचवण्यासाठी, त्यांना नाउमेद करण्यास, त्यांच्या कार्यापासून त्यांना परावृत्त करण्यास सुरुवात केली. प्रियानो, ही होती काय होती, रणनीती. आता आपल्याला वेळ नाही आहे, पण आपण शत्रूला पराभव करण्याची आमची रणनीती काय असावी. कारण प्रियानो, ह्या गोष्टी तुमच्या आणि आमच्या जीवनात फार प्रामुख्याने जीवनात येत असतात. फक्त याच नाही, आमच्या प्रत्येक जीवनात, आमच्या ख्रिस्ती जीवनात प्रत्येक पावलावर ह्या गोष्टी आमच्या जीवनात येत असतात. आणि म्हणून आम्ही सावध असणं. आणि म्हणून नेहम्याची रणनीती काय होती बघा, त्याच्याकडं प्रार्थनेशील हृदय होतं. आणि आपण नंतर बघणार आहे की त्याला कार्याचं सुद्धा हृदय होतं आणि तो कधीही थांबला नाही. आणि विरोध वाढल तितकं अधिक जोमानं कार्य करण्याचं त्याच्याकडे काय होतं, धाडस होतं आणि हृदय होतं. विरोध वाढला म्हणून थांबायचं नव्हतं, तर तो जितका विरोध होईल तितका विरोधानं कार्य करण्याचं काय होतं. एव्हरी ॲक्शन ॲज अ अपोजिट अँड इवन रिॲक्शन. तिसरा लॉ आहे ना न्यूटनचा. पण बऱ्याच वेळेस हे थिअरी आपण लोकांमध्ये, तिथून रिॲक्शन आली की लगेच तिथंच रिॲक्शन द्यायची, तिथं द्यायची भानगडीत पडू नका. तर ॲक्शन आली की आमची रिॲक्शन कशी असली पाहिजे, आम्ही जोमानं उभा राहणार आहे. कारण परमेश्वरांचं सामर्थ्य आमच्यामध्ये प्रगट होणार आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही जे काम करत आहोत, जे पाचारण, प्रत्येक मंडळीला पाचारण दिलेलं, प्रत्येक मंडळी आपापल्या पाचारणाप्रमाणे काम करत आहे. तुम्ही आणि आम्ही जे पाचारण परमेश्वराने दिलं, देवाच्या वचनाची सेवा करायची, आपल्याला उभा राहायचं आहे. आणि म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारे ह्या गोष्टी ज्या आजूबाजूला होत आहेत, हे सैतानाचे कुयुक्त्या आहेत, आपण बघितल्या. आज आम्ही सगळ्या कुयुक्त्या बघितल्या, कशा प्रकारच्या कुयुक्त्या सैतान आमच्याबरोबर करत असतो.
आणि म्हणून बरेच ख्रिस्ती लोकांना हे नको आहे, आमची निंदा होऊ नये वाटतं, आमचे कोणी थट्टा केलेले आम्हाला आवडत नाही. पण प्रियानो, हे होणार आहे जर तुम्ही देवासाठी उभा राहिलेले आहात. आणि म्हणून आम्ही ती रणनीती बघितली. पुढच्या वेळेस आपण देवाच्या कार्यासाठी आमची रणनीती, प्रत्येक सैतानाच्या रणनीतीला परमेश्वरानं आम्हाला काय दिलेलं आहे, एक काय म्हणतो त्याला मेकॅनिझम दिलेला आहे. आमची रणनीती कशी असावी, पुढच्या वेळेस आपण ती रणनीती आपण बघणार आहे. आपण मेजाकडं जाणार आहोत आणि फार सुंदर वेळ आहे. हा मेज परमेश्वरानं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रस्थापित केलेला आहे. आणि हा मेज आम्ही बघितलं, अनेक वेळेस आम्ही शिकलेलो आहोत की हा मेज देवाच्या समक्षतेच्या भाकरीचा मेज आहे. आणि हा मेज फक्त ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठीच उपलब्ध करून ठेवलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, आपण जे मेजामध्ये हात घालणार आहेत ते उठून उभा राहतील आणि हा मेजामध्ये आम्ही हात घालणार आहोत. फार सुंदर वेळ आहे. आपलं अंतःकरण परमेश्वरानं तयार केलेलं आहे. प्रियानो,